मी मम्मी मागपर्यंत आवाज जात नाही, मागेपर्यंत आवाज जात नाही, जोरात. फातिमा शेख, राजमाता जिजाऊ, मुक्ता सावे, अहिल्याबाई होळकर यांची भव्य जयंती साजरी करीत आहोत. या प्रसंगी मी माता रमाईबद्दल एक माझे थोडके मोठे शब्द मी सादर करीत आहे. तर माता रमाई म्हणजे आंबेडकरांची हिमालयाची सावली. आणि सुरुवात त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे, आईचे नाव रुक्मिणी. त्यांचे जन्म तारीख 27 फेब्रुवारी. हॅलो 27 फेब्रुवारी 1897. त्यांचं जन्माचं गाव वलन, दापोली, जिल्हा रत्नागिरी. त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आणि रमाई या 2 नंबरच्या होत्या. आणि एक भाऊ होता शंकर नावाचा आणि एक बहीण आणि त्यांची आई त्यांची आजारी असायची. त्यानंतर वडील पण आजारी असायचे. तर वडिलांचे आईचे निधन झाले. त्यानंतर थोड्या दिवसात आईचे निधन झाले. थोड्या दिवसांनी वडिलांचे पण निधन झाले. त्यानंतर त्यांचे मामा, काका आणि मामा त्यांनी रमाई आणि त्यांच्या 2 भावंडांना मुंबई इथे घेऊन आले. मुंबई इथे आणल्यानंतर रमाईच्या लग्नाची शोधाशोध सुरू झाली. तर त्याच्यामध्येच आंबेडकरांचं स्थळ म्हणून रमाईसाठी आले. तर 90व्या वर्षी रमाईच्या 90व्या वर्षी आंबेडकरांची रमाईचा विवाह झाला. रमाईचा विवाह म्हणजे का हिमालयाची झाला. त्या वर्षी बाबासाहेब मॅट्रिक पास झाले होते. त्यांचा संसार सुरू झाला आणि त्यामध्ये त्या माता रमाई ह्या एका हिमालयाची सावली झाल्या. त्या हिमालयाच्या सावलीसाठी मी एक कविता सादर करत आहे. हिमालयाची सावली. भीमा जेव्हा शिक्षणासाठी आंबेडकर परदेशात जाईल त्याला अनुसरून एक कविता सादर करत आहे मी. भीमा जाई परदेशी ठेवून काळीच घरी, त्या काळजाची राखण रमाई करी. ओतप्रोत झालेलं काळीच दीन दलितांची मायेने, कुटुंबाच्या काळजीने, रमाईच्या प्रेमाने. उद्धार दलिताच्या मनाशी बाळगून जिद्द आणि कष्टाची शिदोरी घेऊन बदलण्या दुष्ट रूढी परंपरा सज्ज होई भीमा पिण्यास ज्ञानाच्या सागरा. म्हणे रमाईच जातो दूर देशी ठेवून काळीच घरी, कुटुंबाची दुरा उज्ज्वली. साहेबास म्हणे रमाई दुःख हाल अपेक्षा सोडून जाईल खरी. उद्याचा सूर्य हा सारं मी सांभाळीन इथे, जबाबदारी मध्ये दागिन्या करी. तुम्ही फक्त पुढे जा, चिंता नका इतकरी. रमाईच्या शब्दाने प्रेरित होऊन भीमा धैर्याने पुढे जाईल, न बाळगे कोणाची जमा. रमाबाई जशी ठेवणारी ज्योत एक धाडसाने लढत राहिली, अनेक दुःख काही भीमाच्या ध्येयस्तीने मानले आपले सुख. अशी ही यशस्वी सहचारिणी एक. दीन दुबळे अनाथ साऱ्यांची बनवली माऊली, भीमा देई साथ हर प्रसंगी बनवली हिमालयाची सावली.